हायड्रॉलिक मशीन्स. आता हायड्रॉलिक मशीन ही जी कन्सेप्ट आहे हे समजून घेताना आपल्याला ॲक्च्युअल आपलं टार्गेट काय माहिती आहे का, की जर आपण फ्लुईडमधला प्रेशर जर चेंज केला ओके तर काय घडतं आहे. ओके, हे आपल्याला लर्न करायचं आहे की फ्लुईडमधलं जर आपण प्रेशर चेंज केलं तर काय होतं. आता एक होरिझेंटल सिलेंडर तुम्हाला दिसेल या ठिकाणी. ओके, आता हे जे होरिझेंटल सिलेंडर आहे तर याच्यामध्ये हा आहे पहा पिस्टन, बरोबर, जो या डायरेक्शनमध्ये काय होईल मूव्ह करू शकतो आपण, बरोबर, जसं त्या सिरिंजमध्ये वगैरे असतं. आता एक लक्षात घ्या की इथं 3 प्रकारच्या व्हर्टिकल ट्यूब्स आहेत डिफरंट शेपच्या. ओके, आता ॲक्च्युअल आपण या अगोदर पण पाहिलं की जो प्रेशर असतो, बरोबर आहे का, तर हा जो होरिझेंटल सरफेस आहे तिथून प्रेशर या ठिकाणी वरच्या दिशेला अप्लाइड होतं आणि त्यामुळं वरची जी वॉटर कॉलमची हाईट आहे ती सर्व ठिकाणी कशी येते, सारखी येते. आणि दॅट्स वाय आपण पाहिलं की हाईट सेम आहे. आता हे आपण या अगोदर पण अभ्यासलेलंच आहे. आणि यामध्ये आता आपण असं केलं की या पिस्टनला पुश केलं, तर पुश केलं होतं मग काय होतं माहिती आहे का, की ही जी लेवल आहे ना तर ही लेवल काय होणार, या ठिकाणी राईज होणार ना. इथे जर आपण या ठिकाणी राईट साईडला जर पिस्टन मूव्ह केला तर निश्चितच ही जी लेवल आहे, आता ही लेवल असेल तर ही लेवल या लेवलपर्यंत जाईल, ही या लेवल. म्हणजे ॲक्च्युअल काय होतं की तिन्ही व्हेसलमध्ये जी लेवल आहे ती सारख्या प्रमाणामध्ये काय होणार, या ठिकाणी इन्क्रीज होणार. आणि म्हणजे याचा अर्थ काय झाला की जेव्हाही आपण फ्लुईडवर काय केला, प्रेशर अप्लाइड केला, तर अशा वेळेस प्रेशर जो आहे तो इक्वली या ठिकाणी ट्रान्समिट झालेला आहे आणि त्याच्यामुळं जी वॉटर कॉलमची हाईट आहे ती पुन्हा एकदा काय आली, सेम लेवलला आली. मग ओव्हरऑल आपल्या लक्षात आलं की जे प्रेशर जर आपण सिलेंडरमधला इन्क्रीज केला तर याचा अर्थ हा प्रेशर काय होतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो. सो पहिलं वाक्य काय राहिलं आपलं की इफ प्रेशर जे आहे हे प्रेशर जर आपण फ्लुईडमधलं इन्क्रीज केलं, ओके, इन्क्रीज प्रेशर इन फ्लुईड लिहितो अगोदर. ओके, सो इन्क्रीज जर केलं आपण तर याचा रिझल्ट काय आला की इट इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे सर्व दिशेला हा सारख्या प्रमाणामध्ये या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतो. आणि त्याच्यामुळं ही जी लेवल आहे तिन्ही ठिकाणी कशी आली, सारखी आली. आणि सो यावरून एक रूल तयार होतो की वेन एवर एक्सटर्नल प्रेशर इज अप्लाइड, म्हणजे फ्लुईडच्या कोणत्याही पार्टवर जर आपण प्रेशर अप्लाइड केला तर हा प्रेशर कसा ट्रान्समिट व्हायला, अनडिमिनिश अँड इक्वली इन ऑल डायरेक्शन. सो हे जे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला तर याला आपण एक शब्दामध्ये व्यक्त करू की हा प्रेशर अनडिमिनिश. ओके, आणि दुसरं काय सांगितलं, इक्वली इन ऑल डायरेक्शन. सो सर्व दिशेला सारख्या प्रमाणामध्ये तो प्रेशर काय झाला, डिस्ट्रीब्यूट झाला असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे याचा अर्थ हे पास्कल्स लॉचा अनदर फॉर्म म्हणजे एक आहे आणि ॲक्च्युअल या प्रिन्सिपलचा आपण डे टू डे लाईफमध्ये वापर करत असतो. आता काही डिव्हायसेस आहेत की ज्यामध्ये आपण हे हायड्रॉलिक मशीन जे प्रिन्सिपल आपण म्हणलो हे प्रिन्सिपल आपण या ठिकाणी यूज करत असतो. तर यामध्ये पहिले एक्झाम्पल घेऊ आपण हायड्रॉलिक लिफ्ट. ओके, हायड्रॉलिक लिफ्ट जे आहे त्यामध्ये आपण एकाच पिस्टनच्या साहाय्यानं काय करणार, प्रेशर क्रिएट करणार आणि दुसऱ्या पिस्टनवर जो फोर्स अप्लाय होईल तर त्याच्यामुळं लिफ्टिंग भेटणार आहे की नाही, तर हे हायड्रॉलिक लिफ्टिंग म्हणू त्याला आपण. त्यानंतर जे हायड्रॉलिक ब्रेक्स आहेत, जे वाहनांचे ब्रेक्स असतात ना, तर त्यामध्ये सुद्धा हे प्रिन्सिपल या ठिकाणी यूज केलं जातं. ओके, आता जसं की आपण बोललो होतो की हे जे दोन्ही एक्झाम्पल आपण पाहिले तर या ठिकाणी जे लॉ अप्लिकेबल आहे तर तो लॉ कोणता आहे, पास्कल्स लॉ. हे दोन्हीचे दोन्ही ज्या बेसिकवर काम करतात ते आहे पास्कल्स लॉ. कारण पास्कल्स लॉमध्ये आपण पाहिलं आहे की प्रत्येक वेळेस आपण जर पाहिलं तर सेम लेवलला आहे ना, सेम डेप्थला प्रेशर का असता, सर्व दिशेने काय असतो, इक्वल असतो, आहे की नाही, हे आपण पाहिलं होतं. आता जसं की आता आपण
या 2 एक्झाम्पलबद्दल बोललोच, तर यामधला पहिला एक्झाम्पल आता सर्वात अगोदर आपण लर्न करू. आणि पहिलं एक्झाम्पल कोणतं आहे आपलं? हायड्रॉलिक लिफ्ट. आता हे जे हायड्रॉलिक लिफ्टबद्दल बोललो मी, ओके. सो हायड्रॉलिक लिफ्ट, तर याच्यामध्ये होतं काय की फ्लुइड्स जे आहेत तर त्या फ्लुइडचा आपण वापर करायलो प्रेशर ट्रान्समिट करण्यासाठी. सो जसं की तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी काय आहे, फ्लुइड आहे आणि इकडे पहा F1 हा अप्लाइड फोर्स आहे, बरोबर आहे का. या फोर्समुळं या ठिकाणी काय जनरेट होणार, प्रेशर जनरेट होणार आणि हा प्रेशर आपल्याला काय करायचा आहे, लिक्विड थ्रू काय करायचं आहे, ट्रान्समिट करायचा आहे, ओके. आणि ट्रान्समिटमुळं आता ही जी जरी इथं कार असेल त्या हा जो सेकंड पिस्टन दिसतो है ना, हा एक पिस्टन आणि हा स्मॉल पिस्टन. सो पहिलावाला पिस्टन आहे स्मॉल पिस्टन ज्याच्यावर आपण फोर्स अप्लाइड करायलो, आणि हा बिगर पिस्टन जो आपला सेकंडवाला पिस्टन आहे. तर त्याच्यावर फोर्स अप्लाइड करायची गरज आहे का, नाही. आणि तो फोर्स अप्लाइड केला म्हणजे हा लिक्विडमधला प्रेशर ॲटोमॅटिक त्याला काय करणार, लिफ्ट करणार. सो आता होतं काय हायड्रॉलिक लिफ्टमध्ये, 2 पिस्टन्स जे आहेत तर त्याला आपण काय केलं बरं, एका फ्लुइडच्या साहाय्यानं काय केलं आहे, सेपरेट केलं आहे. स्मॉल पिस्टन जो आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय आहे, A1, आणि त्याच्यावर जो आपण फोर्स एक्झर्ट करणार है ना, जो फोर्स अप्लाइड करणार, सो एक्झर्ट फोर्स कोणता असणार, F1. आता अशा केसमध्ये जो प्रेशर जर काढला आपण, तर पहिल्या केसमध्ये वाटल्यास इथंच लिहितो, पहिल्या केसमधला जो प्रेशर आहे P, तर याचं व्हॅल्यू काय असेल, F1 अपॉन A1, बरोबर, फोर्स अपॉन एरिया. आता मी P का लिहिलं माहिती आहे का, कारण जितका हा प्रेशर इथं अप्लाइड व्हायला इकडं त्याची व्हॅल्यू काय असणार या ठिकाणी, सेमच असणार. कारण आत्ताच पाहिलं आपण की हे जे प्रेशर आहेत हे अनडिमिनिश अँड इक्वली इन ऑल डायरेक्शन, तो प्रेशर या ठिकाणी ट्रान्समिट होणार. दॅट्स वाय इथं सेकंड केसमध्ये जर पाहिलं आपण, सेकंड केसमध्ये सुद्धा प्रेशरचा जो फॉर्म्युला आहे तो प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार, P इज इक्वल टू F2 अपॉन A2, बरोबर. कारण तितकाच प्रेशर इथं आला, आणि मात्र इथं जेव्हा आपण प्रेशर पाहिला तर हा वरी जो अप्लाइड होणारा फोर्स आहे व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये F2 आणि पिस्टनचा एरिया A2 या दोघांच्या प्रोडक्टच्या काय असणार, रेशोच्या काय असणार, इक्वल असणार. सो जसं की दोन्हींची व्हॅल्यू P आहे, तर आता आपल्याला काय करावं लागणार की आपण इथे एक इक्वेशन लिहू शकतो. काय लिहू शकतो, F1 अपॉन A1 इज इक्वल टू F2 अपॉन A2, ओके. आणि यावरून जर आपल्याला F2ची किंमत काढायची असेल तर F1 आणि A2 क्रॉसमध्ये मल्टिप्लायमध्ये येतील. सो F1 A2 डिवायडेड बाय काय असणार, A1. तर हा झाला F2. ॲक्च्युअल एक्झर्टेड फोर्स आपल्याला माहीत असणार. आपल्याकडे काय काय इन्फॉर्मेशन आहे, एक्झर्ट फोर्स किती करायलो आपण ते आपल्याकडे असणार, दोन्ही पिस्टनचा एरिया आपल्याकडे असणार A2 आणि A1, आणि या तिन्ही राशी माहीत असल्यावर ॲक्च्युअल याला किती लिफ्टिंग भेटायली तो फोर्स आपण या ठिकाणी या फॉर्म्युल्याच्या साहाय्यानं कॅल्क्युलेट करू शकतो. आता एक लक्षात घ्या की या इक्वेशनला मी जर F2 इज इक्वल टू A2 अपॉन A1 इंटू F1 असं जर लिहिलं तर याचा अर्थ काय व्हायला की हा जो फोर्समध्ये चेंज यायला आहे ना, सो जे चेंज इन फोर्स F2 आहे F1च्या तुलनेमध्ये, तर हा कोणत्या फॅक्टरनं चेंज व्हायला बरं, A2 अपॉन A1, बरोबर आहे का. A2 अपॉन A1 हा जो फॅक्टर आहे तर या फॅक्टरनं तो काय होणार या ठिकाणी इन्क्रीज होणार असं आपण म्हणू शकतो. तितक्या तो टाईम्स असेल, आणि हा जो फॅक्टर आहे A2 अपॉन A1 हे या डिव्हाइसचं काय आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे. आता हे कसं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज होतं तर त्यावर आधारित एक प्रॉब्लेम आहे, ते दोन्ही प्रॉब्लेम आपण समजून घेऊ. पण त्या अगोदर आपण जसं की चॅप्टरच्या सुरुवातीला बोललो आपण हायड्रॉलिक लिफ्टबद्दल आपण डिस्कस केलं, पण आपण डिस्कस आत्तापर्यंत कशाबद्दल केलं नाही, हायड्रॉलिक ब्रेक्सबद्दल. आता हायड्रॉलिक ब्रेक्स जे आहेत ते पण आपण कंटेंट घेऊन टाकू. आता हे जे हायड्रॉलिक ब्रेक्स आहेत तुम्हाला माहिती आहे, जे ॲटोमोबाईल्स जे वाहनं आहेत, बरोबर आहे का, तर त्यामध्ये सुद्धा हे प्रिन्सिपल या ठिकाणी अप्लाय होतं.
तुम्हाला माहीत असेल की गाडी चालवताना एक पेडल असतं पहा, आहे की नाही, त्याला काय म्हणू आपण, पेडल. तर हा पेडल जो आहे ना, तर याच्यावर काय करतो माहिती आहे का आपण, हा पेडल जो आहे ॲक्च्युअल पिस्टनसारखं काम करतो. म्हणजे जेव्हा गाडी वाहन चालवताना पाहिलं असेल ना की 4 व्हीलर चालवताना पायानं ब्रेक लावला जातो, हे की नाही, त्याच्यावर पाय अप्लाइड केला म्हणजे याच्यावर काय केलं आपण, आत्ता आपण जे बोललो होतो तो फोर्स F1 अप्लाइड केला, बरोबर आहे का. आणि पिस्टनचा एरिया जो आहे तो काय असणार, A1. ओके. सो लिटल फोर्स आपण पेडलवर अप्लाय करावं म्हणजे F1ची व्हॅल्यू कमी असणार, बरोबर. सो आवर फूटच्या साहाय्यानं आपण काय केलं की फोर्स अप्लाय केला. आता हा जो मास्टर पिस्टन असतो ना, तर याला एक सिलेंडर अटॅच असतो पहा, जसं की मी एक इमॅजिनरी फिगर काढतो है ना, याला काय अटॅच आहे, एक सिलेंडर अटॅच आहे. आता हे जे मास्टर सिलेंडर आहे, ओके, सो या मास्टर सिलेंडरच्या इनसाईड या ठिकाणी प्रेशर काय झाला, ट्रान्समिट झाला, बरोबर आहे का. कारण याच्या आतमध्ये जर पाहिलं आपण तर इथं तुम्हाला म्हणलो मी की तिथं एक ऑइल असतं, जसं आपण इथं फ्लूइड पाहिलं तर तसं तिथं काय असतं, एक ऑइल असतं. तिथलं फ्लूइड म्हणजे काय आहे, ऑइल आहे. त्याला आपण ब्रेक ऑइल म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, ब्रेक ऑइल. आता ब्रेक ऑइल जे आहे तर तो मास्टर सिलेंडर हे आपण पाहिलं, मास्टर काय होता, हा पिस्टन होता, त्याच्यामुळे तो प्रेशर कुठं ट्रान्समिट झाला, जसं इथं फ्लूइडमध्ये ट्रान्समिट झाला तसं तो ब्रेक ऑइलमध्ये काय झाला, इथं ट्रान्समिट झाला. आता होतं काय की लार्ज फोर्स जो आहे तर तो काय होतो या ठिकाणी, जो लार्जर एरिया आहे पुढचा, जसं की आता मी इथं आकृतीमध्ये जर काढलं तर आता हे ब्रेक सिस्टीम आहे समजा, बरोबर. सो आता ब्रेक सिस्टीमचा एरिया पण काय असणार या ठिकाणी, लार्जर असणार. आणि मला सांगा हा F1 इथं अप्लाइड झाला तर सपोज या डायरेक्शननं कोण अप्लाइड व्हायला या ठिकाणी, F2, बरोबर आहे का. तर F2 जो आहे तर प्रेशर काय झालं, ट्रान्समिट झाला आणि त्यामुळं लार्ज फोर्स जो आहे तो हा सेकंड पिस्टनवर काय झाला या ठिकाणी, ॲक्ट झाला. आणि याच्यामुळं काय होतं माहिती आहे का, की याला अटॅच असणारे जे ब्रेक्स असतात, हे ब्रेक्स काय होतात या ठिकाणी, एक्सपांड होतात. म्हणजे वाहन चालू असताना काय प्रोसेस होईल, जेव्हा आपण ब्रेक दाबला तर ब्रेक दाबल्यावर या पेडलनं एक प्रेशर क्रिएट केला, तो ब्रेक ऑइलमध्ये कसा ट्रान्समिट झाला, इक्वली इन ऑल डायरेक्शन, जसं आपण अनडिमिनिश आणि इक्वली इन ऑल डायरेक्शन शब्द वापरला. आणि त्यानंतर जो लार्ज अमाऊंटमध्ये F2 हा या ठिकाणी लार्जर पिस्टनवर ॲक्ट झाला, त्यामुळं ब्रेक काय झाले त्या ठिकाणी, एक्सपांड झाले. आता एक्सपांडिंग द ब्रेक शूज, आता ॲक्च्युअल हे जे ब्रेक्स असतात ना, तर ॲक्च्युअल याला आपण ब्रेक शूज म्हणू वाटल्यास, ठीक आहे. तिथं एक रचना असते एक प्रकारची, तर हे ब्रेक शूज त्याला म्हणू, ते एक्सपांड झाले. आणि याला अटॅच असतात वाहनांमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर बाहेर जे चाक असतं ना, त्या चाकाच्या आतमध्ये एक रिंग असतं त्या रिंगमध्ये त्याला ब्रेक लायनर म्हणतात. तर ह्या लायनरला एक शब्द आहे आपल्याकडं, लायनिंग. ओके, लायनिंग म्हणा किंवा लायनर म्हणा, तर ते काय होतात, ते लायनर त्या चाकाची स्पीड काय करतील, कमी करतील, बरोबर ना. सो काय झालं की ब्रेक लायनिंगचे अगेन्स्ट त्यांनी काय झाले, ते एक्सपांड झाले म्हणजे त्याने टायरची मुवमेंट थांबवली. मग आता ओव्हरऑल काय झालं बरं, की एक स्मॉल फोर्स आपण पेडलवर अप्लाय केला होता, बरोबर आहे का. तर त्यानं काय केलं, या ठिकाणी एक लार्ज फोर्स F2 तयार केला इथं, बरोबर आहे का. याला आपण काय म्हणू वाटलेस, याला म्हणू आपण F2ला रिटार्डिंग फोर्स. सो एक लार्ज प्रमाणामध्ये रिटार्डिंग फोर्स त्या ठिकाणी काय झालेला आहे, जनरेट झालेला आहे. कशावर, व्हीलवर. कारण लायनर जिथं अटॅच आहे तर लायनर ब्रेक शूज एक्सपांड झाले अगेन्स्ट द लायनर, याचा अर्थ त्या ठिकाणी व्हील स्टॉप होतो, म्हणजे फायनली हे चाकावर या ठिकाणी अप्लाइड झालं, बरोबर. सो हा एक ॲडव्हान्टेज आहे की याच्या साहाय्यानं आपण काय केलं की कमी फोर्समध्ये, लक्षात ना तुम्हाला की पेडलवर आपण फार काही जास्त फोर्स लावला का नाही, हो तुम्ही आजकालच्या नवीन व्हेकल्स पाहिलं ना, तो नॉर्मली पुश जरी केलं ना तर 100ची गाडी जागेवर थांबते. आज डिस्क ब्रेक नाव तुम्ही ऐकलं असं न्यू सिस्टीममध्ये. तर डिस्क ब्रेक काय आहे, तर त्याच्यामध्ये ऑइलच्या साहाय्यानं जे आहे त्याच ब्रेकला आपण हायड्रोलिक ब्रेक्स वगैरे म्हणायचे. सो अशा साहाय्यानं आपण काय केलं, स्मॉल फोर्सच्या साहाय्यानं लार्ज रिटार्डिंग फोर्स या ठिकाणी काय केलं आपण, जनरेट केला. आणि जे
ब्रेकिंग एफर्ट्स होते ना, कमी प्रयत्नामध्ये आपण इथं सक्सेसफुली व्हीलला स्टॉप केलं. नेक्स्ट आहे, 2 सिरिंग्स ऑफ अ डिफरंट क्रॉस सेक्शन विदाउट निडल्स filled with a water connected with a tightly fit rubber tube filled with water. आता लक्षात घ्या, 2 सिरिंग्स घ्यायचे आपल्याला. सपोज ही आहे पहिली सिरिंग्स, ओके. आणि इथं एक माउथ मी ओपन ठेवतो कारण ॲक्च्युअल यांच्या दोघांच्यामध्ये काय आहे, रबर ट्यूब आहे समजा, है ना. सपोज ही रबर ट्यूब आहे, ओके. सो वेगळ्या रंगाने दाखवतो रबर ट्यूब, ओके. आणि हे पुन्हा अनदर दुसरे काय घेऊ आपण, सिरिंज घेऊ, ओके. याच्यामध्ये पिस्टन वगैरे असणारच समजा. आता होतं काय की डायमीटर्स ऑफ द स्मॉलर पिस्टन अँड लार्जर पिस्टन, हां पिस्टन आपल्याला थोडेसे लार्ज घ्यायचे होते, ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. डायरेक्ट जरी घेतलं तरी चालतं. तर याच्या ठिकाणी काय करू आपण, ओके, थोडा लार्जर पिस्टन घेऊ, ओके. सो ड्रॉइंग मला एवढं येत नाही पण समजून घ्या. आता हे जे स्मॉलर पिस्टन आहे, तर स्मॉलर पिस्टनची जी डायमीटर आहे ती किती आहे, 1 सेंटीमीटर, ओके. सो 1 सेंटीमीटर आहे डायमीटर D1. आणि लार्जर पिस्टनची जी डायमीटर आहे D2 ही किती आहे, 3 सेंटीमीटर. फाइंड द फोर्स एक्झर्टेड ऑन लार्जर पिस्टन. लार्जर पिस्टनवरचा जो फोर्स असेल तो कोणता कन्सिडर करणार आपण, F2 कन्सिडर करणार, तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. वेन अ फोर्स 10 न्यूटन इज अप्लाइड ऑन स्मॉलर पिस्टन, आणि जेव्हा की हा जो अप्लाइड फोर्स असेल F1 हा किती दिला आपल्याला, 10 न्यूटन दिलेला आहे. त्यानंतर इफ द स्मॉलर पिस्टन इज पुश थ्रू अ 6 सेंटीमीटर, ओके. सो ही त्याची इनिशियल पोझिशन समजा, बरोबर. आणि दुसऱ्या रंगाने दाखवतो, ही त्याची समजा फायनल पोझिशन, ओके. सो इनिशियलला 1 आणि फायनलला 2, हे जे एवढं डिस्टन्स आहे, तर हे डिस्टन्स आपल्याला किती दिलेलं आहे, 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर हाऊ मच डज द लार्जर पिस्टन्स मूव आउट. मग हा जो लार्जर पिस्टन्स आहे तर त्याची इनिशियल पोझिशन 1 असेल, सपोज तो 2पर्यंत गेला इथं, है ना. तर ते आपल्या डिस्टन्स किती पुढे ढकललं गेलं ते सुद्धा काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पहिल्या आपल्याला हे तर माहीत आहे की प्रेशर जो आहे हा ट्रान्समिट होताना फ्लुइडमध्ये कसा होतो, अनडिमिनिश इक्वली इन ऑल डायरेक्शन, ओके. शब्द पाठ झाले तुम्हाला सगळे ते. आता हे होत असताना आता आपण फॉर्म्युला पाहिला होता, बरोबर, F2चा. A2/A1 फॅक्टर घ्यायचा, त्याला F1 मल्टिप्लाय करायचं. सो अशा केसमध्ये F2 इज इक्वल टू काय घेणार आपण, फॅक्टर कोणता आहे आपला, A2/A1 इंटू F1. आता जेव्हा की एरिया जो आहे हा काय असणार, πr² असणार. आता तुम्हाला माहीत आहे दोन्ही सेंटीमीटरमध्ये म्हणजे एवढे काही गरज नाही आहे आपल्याला, बरोबर ना, SI मध्ये कन्वर्ट करण्याची. पाय तर कॅन्सलच होणार, ओके. सो रेडियसचा फक्त विषय राहणार या ठिकाणी. आता किंवा इथं आपण डायमीटरचा पण फॉर्म्युला माहीत असेल ना तुम्हाला, बरोबर आहे का. काय फॉर्म्युला, A इज इक्वल टू πd²/4, बरोबर आहे का. आणि यावरून मला सांगा आता पाय आणि 4 तर कॅन्सलच होणार. डायरेक्ट काय येणार, d1²/d2². आणि SI कन्वर्ट करायची गरज नाही कारण ते ऑटोमॅटिक कटणार आहे. सो 3चा स्क्वेअर किती असणार इथं, 9, करेक्ट ना. आणि लक्षात आलं तुम्हाला. आणि A1चा स्क्वेअर किती आला, 1, बाकी काय करायची गरज नाही. आणि इंटू 10 इज इक्वल टू किती येणार, 90 न्यूटन. म्हणजे फार सिम्पल कॅल्क्युलेशन होते. आता सेकंड केसमध्ये आपल्याला जेव्हा डिस्टन्स करायचा आहे तर मला सांगा, एरिया जो सिलेंडर असतो, तर सिलेंडरचं माहीत असेल तुम्हाला. सपोज हा सिलेंडरचा काय असतो, बेस एरिया असतो, आणि ही त्याची लेंथ, त्याला आपण काय करू, L कन्सिडर करू. आणि व्हॉल्यूम काढताना आपण काय घेतो, AL घेत असतो, बरोबर. तसं आता इथं काय होणार आपल्याला
की ही जी लेंथ जेवढं डिस्प्लेसमेंट व्हायला त्याला एरियानं मल्टिप्लाय केला म्हणजे काय निघतो त्या ठिकाणी तो व्हॉल्यूम निघतो बरोबर. सो वॉटर जे आहे ते परफेक्टली इनकॉम्प्रेसिबल आहे. सो व्हॉल्यूम जे आहे ते सहसा इन्क्रीज किंवा डिक्रीज होत नाही बरोबर ना. म्हणजे व्हॉल्यूम जो आहे जितका व्हॉल्यूम स्मॉलर पिस्टननं पुढं जाऊन कव्हर होईल तितकाच व्हॉल्यूम लार्जरचा सुद्धा असणार. सो याचा अर्थ काय झाला आपण म्हणू शकतो की जे व्हॉल्यूम आहे V1 बरोबर लक्षात आलं ना इज इक्वल टू काय असणार V2. पहिल्याचं व्हॉल्यूम काय असणार A1 L1, दुसऱ्याचं असणार A2 L2. ठीक आहे. आता आपल्याकडे L1 दिलेला आहे किती आहे 6 सेंटीमीटर बरोबर. आता राहिला A2/A1 फॅक्टर आत्ताच काढला आपण. A2/A1चा रेशो किती होतो आपला 9 येतो. आणि सो आता आपल्याला काढायची किंमत कोणाची L2ची. L2मध्ये काय होतं पहा L2 काढताना A1/A2 इंटू L1 होईल बरोबर. मग आता मला सांगा A2/A1 9/1 आहे म्हणजे A1 हे जर घेतलं आपण तर किती येईल 1/9 इंटू किती येणार या ठिकाणी 6. सो इज इक्वल टू 6/9 आणि आपल्याला माहीत आहे की 0. बरोबर 9 सखत 54 म्हणल्यावरती किती वेळेस पण होईल. सो आपण त्याला कसं घेणार 6.7 बरोबर हे राऊंडेड ऑफनुसार. सो 0.67 सेंटीमीटर ही असणार त्याची लेंथ. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं आपण तर पहा इन अ कार लिफ्ट कॉम्प्रेस्ड एअर एक्झर्ट F1 ऑन अ स्मॉल पिस्टन हॅविंग अ रेडियस 5 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ आता इथं आपल्याकडे F1 दिलेलंच आहे बरोबर एका स्मॉल पिस्टन आणि याची रेडियस किती आहे म्हटलंस है ना. इथं R1ची किंमत किती घेणार आपण 5 सेंटीमीटर. द प्रेशर इज ट्रान्समिटेड टू सेकंड पिस्टन ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर. आणि हा जो सेकंड पिस्टन ज्याचा एरिया A2 होता तर याची जी रेडियस आहे ही रेडियस किती आहे 15 सेंटीमीटर. द मास ऑफ द कार इज टू बी लिफ्टेड 1350 किलोग्रॅम. ओके. सो जे मास आहे ते आहे 1350 किलोग्रॅम. कॅल्क्युलेट द F1 आपल्याला F1 कॅल्क्युलेट करायचं आहे. and what is the pressure necessary to accomplish this task. आणि हे टास्क पूर्ण करण्यासाठी प्रेशर किती लागणार म्हणजे P1 सुद्धा आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲक्च्युअल दोन्ही ठिकाणी प्रेशर सारखा असतो ते तर आपण पाहिलं आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला P कॅल्क्युलेट करायचा आहे बरोबर. पुन्हा एकदा तेच वाक्य प्रेशर इज ट्रान्समिटेड अनडिमिनिश थ्रू आउट द फ्लुइड. आणि त्यावरून आपण जे फॉर्म्युला लर्न केला होता तो वरचाच. आता ॲक्च्युअली तर F1 आपल्याला काढायचं आहे. सो F1चा जेव्हा फॉर्म्युला काढू आपण F1 बरोबर काय असेल बरं हे A1 A2 फॅक्टर येईल तिथं रेशोमध्ये बरोबर. सो A1 हे सोल्युशन इथून आहे इंटू F2. आता F2 जे आहे तर F2 काढताना आपण काय करणार बरं हे मास आहे. तर F2 जर आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करणार मास इंटू ग्रॅव्हिटी घेणार बरोबर ना. तो लक्षात घ्या A1/A2. आता जसं की आपण पाहिलं होतं की पाय कटणार SI कन्वर्ट करायची गरज नाही फक्त जे इंडिव्हिज्युअल रेडियस आहे त्याचा रेशोचा स्क्वेअर घ्यायचा फक्त आपल्याला लक्षात आलं. सो दिलेली रेडियस आहे सो एरिया R² डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. त्यामुळे A1 A2च्या ऐवजी आपण इथं R1² इंटू F2 म्हणजेच काय मग आपल्याकडे मास इंटू ग्रॅव्हिटी असा फॉर्म्युला थोडा चेंज करू शकतो आपण. सो आता R1 आहे 5चा स्क्वेअर किती आहे 25. R2 आहे 15 त्याचा स्क्वेअर किती येईल 225 इंटू मास आहे 1350 किलोग्रॅम आणि इंटू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.8 जर घेतली आपण तर हे आन्सर जे आहे ते येतं पहा 1470 न्यूटन. ओके. किंवा नियर अबाउट जर त्याला आपण ॲप्रॉक्सिमेट लिहायचं असेल तुम्हाला तर 1.5 इंटू 10⁻³ न्यूटन. आता प्रेशर जो असते तर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कशात पण करू शकता काही अडचण नाही. सो आपण
प्रेशर जो आहे तो F1A1 या रेशोवरून काढू है ना. तुम्ही F2A2 बी घेतलं तरी काय अडचण नाही, तेच येणार. F1 किती आला आपला ॲप्रॉक्सिमेट 1.5 × 10⁻³ हां, इथं मात्र एरिया लागणार आपल्याला. सो एरिया म्हणल्यावर काय असणार πr². सो 3.14 इंटू A1ची किती आहे 5 बरोबर. सो 5चा स्क्वेअर किती येईल डायरेक्ट घेऊ आपण 25 आणि सेंटीमीटरचे मीटर स्क्वेअर करताना 10⁻² काय असतात -4 असतात. आणि हे कॅल्क्युलेशन जर आपण फायनलाइज केलं तर हे आन्सर येतं पहा 1.9 × 10⁻5 पास्कल. म्हणजे ऑलमोस्ट ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा हा प्रेशर जवळपास किती आला डबल प्रेशर आला. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्ट्रीमलाईन फ्लो या संदर्भात डिस्कस करू.